आणि मीनाक्षी डाके साहेब आपण या. निलेश या. हॅलो हॅलो. चला, उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते एक महत्त्वाच्या सामन्याचा नाणेफेक. बघा, दोन्ही संघाचे कॅप्टन. हा सामना देखील 3 ओव्हरचा आहे. घ्या घ्या विनायक भाऊ घ्या. कोण बोलतोय डिसाईड करा. विकास भाऊ तुम्ही बोलता. चालेल. संदीप भाऊ काय म्हणणं आहे? छाप असं म्हणणं आहे. आणि मात्र अगेन्स्ट काटा पडतोय. मान्यवरांचं खूप खूप आभार. विकास भाऊ, आपल्याकडे बेल फार कमी. फक्त एका स्वरामध्ये आपला निर्णय सांगा. फिल्डिंग. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद मोहनदादा भोईर. मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचं दुपारच्या सत्रामधून माजी केंद्रीय मंत्री चषक 2026मध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. आयडियल फ्रेंड्स ग्रुप 40+ आयोजित आपण ही स्पर्धा पाहतोय. आज स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दुसरा दिवस आणि मैदानामध्ये सामना सुरू आहे. जय बजरंग भिनार विपक्ष जय गावदेव वडुणवगार. भिनार संघाने 28 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे आणि पहिली सलामी जोडी जय गावदेव वडुणवगार टीमची ज्ञानेश्वर चिकणे सर आणि जितू धुमाले. गोलंदाज आहेत जगदीश गुलवी. बघूया 18 मध्ये 28 रोखायचे आहेत. मान्यवर कक्षामध्ये एवन जोडीचे शिलेदार आणि सिद्धिविनायक अंजोर नवीन 40+ संघाचे करता धरता निलेश पाटील. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. दरेश चंद्रकांत म्हात्रे रिक्षा युनियनचे अध्यक्ष आहेत. यांचे इथे शुभागमन झालेलं. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. पहिला चेंडू ज्ञानेश्वर चिकणे यांनी इनफिल्डच्या वरून केलाय. 2 धावेनं या डावाला सुरुवात केलेली आहे. 28चं लक्ष आहे. नक्कीच आजच्या गटातून सर्व मजबूत टीम आपल्याला पाहायला मिळते. जितू गवलीची टीम, स्वयंभूस्फोट पायगाव, त्यानंतर जय बजरंग कारिवली, जय गावदेव वडुणवगार, जय बजरंग भिनार आणि एवन जोडी सिद्धिविनायक अंजूर टीम पराभूत झालेली आहे. क्या बात आहे. मला वाटलं निलेश पाटील आहेत. सामना केलाच आहे. बघूया चेंडू हवेमध्ये. काऊ कॉर्नर रिझनला मनोजनं झेल कंप्लीट केला आहे. फलंदाज ज्ञानेश्वर चिकणे झेलबाद. अठ्ठावीस धावा बनवायच्यात आणि दुसऱ्याच चेंडूवर ज्ञानेश्वर चिकणे यांची विकेट अखेरकार जगदीश गुलवीनं घेतलेली आहे. मानन पाटील जय गावदेव वडुणवगार संघाचा एक उत्कृष्ट गोलंदाज क्रमांक 3 वर फलंदाजीसाठी. नक्कीच आज सुपर संडे आणि आज सर्वांचं अग्र्यांचं सुप्रसिद्ध असं जेवण मुंडीडाल विनायक डाकी आणि सूर्यकांत म्हात्रे यांच्या माध्यमातून. तर कालच्या पहिल्या दिवसाचं जेवण जगदीश पाटील, सचिन ठाकूर आणि नितीन म्हात्रे यांनी स्पॉन्सर केला होता. त्यांचं देखील आयडियल फ्रेंड्स ग्रुपचे अध्यक्ष मयूरशेठ पाटील आणि ऑल 40+ टीमच्या वतीनं आभार व्यक्त करूया. पप्पूशेठ म्हात्रे असतील. अजूनही चेंडू हाताला येत नाही जगदीश यांच्या. एक सिंगल धाव कंप्लीट केली मानन पाटीलनं. 3 चेंडूमध्ये धावा बनले 3. 1 गड्याच्या मोबदल्यात. अतिशय चांगली स्पर्धा. भिवंडी तालुका नवीन 40+ संघटनेला आयडियल फ्रेंड्स ग्रुप संघाने ही 8वी स्पर्धा दिलेली आहे आणि अतिशय चांगलं आयोजन आहे. अतिशय सुंदर मैदान. ठाणे जिल्ह्यातील एक सुप्रसिद्ध आर सी पाटील फाउंडेशन
स्वर्गीय किशोर क्रीडानगरीमधून माजी केंद्रीय मंत्री चषकाची आपण ही स्पर्धा पाहतोय. चेंडू हवेमध्ये आहे. शॉर्ट फाईन लेग इनफिल्डच्या आतमधून जितू धुमालेचं इथे विकेट जगदीश गुलवीनं घेतलाय. नवीन फलंदाज गणेश पाटील आज काहीतरी या सामन्यातून जय गावदेव वडनगोट टीमची नवीन रणनीती प्लॅनिंग सुरू आहेत. कारण की पहिले 2 सलामीवीर अगदी 3 या धावसंख्येवर गमावलेले आहेत. 4 चेंडूमध्ये 28 धावा या नक्कीच अगदी आपण पाहिल्या तर आता जय गावदेव टीमला 30+ धावा झालेल्या आहेत. क्या बात आहे. सुरेख चेंडू इथे पायचीची अपील जरूर केली पंच सहमत नाही आहेत. लिगबायचा इशारा आलाय. धावा येवोत कसे येवोत एक एक धावेला खूप मोठी किंमत आहे. धावसंख्या 4 चेंडू टाकून झालेत 5 आणि गडीबद झालेत 2. 28 धावांचं लक्ष उभं आहे जय गावदेव वडनगोट टीम समोर. नक्कीच अरुणजी तरे दिव्यांजूर गावचे उद्योजक उद्योगपती अनेक 40+ चांगले खेळाडू देखील आहेत. अरुणदादा तरे आपल्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. इथे हा चेंडू खोदून काढलाय. बघूया चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक थांबलेत. इथे दुसरी धाव संदेश. बघूया इथे संदेशला काय दुखापत झालेली आहे. नक्कीच प्रथमोपचार आपण मैदानामध्ये किट घेऊन जायचं आहे. अरुणदादा तरी यांचं इथे शिवभागमन होतोय. RC पाटील मास्टर 40+ एक उत्कृष्ट क्रिकेटर देखील आहेत आणि क्रिकेटवर दादांचं खूप प्रेम आहे. वेलकम सुस्वागतम. आयडियल फ्रेंड्स ग्रुप हवेदेवी 40+ संघाच्या वतीनं माजी केंद्रीय मंत्री चषकामध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. फलंदाज तिसऱ्या धावीच्या प्रयत्नामध्ये बाद. या दोन्ही बंधूंची जोडी आपण पाहतोय. एका बाजूला आपण पाहतोय विनोददादा नाईक तर दुसऱ्या बाजूला त्यांचेच छोटे बंधू विक्रम नाईक आणि तिसरे बंधू विशाल नाईक सध्या जय बजरंग कारुली टीम मधून इन ऍक्शन मध्ये. आज सुजित नाईक भिवंडी तालुक्यातील नंबर 1चं एसटी रक्षक म्हणून नेहमी मी प्रल्हाददादा पाटील आणि सुजित नाईकचा उल्लेख करीत असतो. आता टीमला जॉईन झालेले आहे. नक्कीच खूप खूप अभिनंदन सुजित नाईक अँड ऑल टीम जय बजरंग कारिवली. भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटमधला एक भिवंडीतील सुपर एसटी रक्षक सुजित नाईक. यानंतर आपण पुढील सामना पाहणार आहोत. स्वयंभू स्पोर्ट पायगाव विपक्ष जय बजरंग कारिवली. फाइनल से पहला फाइनल मुकाबला. वेलकम नीलेजी पाटील.
नक्कीच विशाल काबूकार छत्रपती शिवाजी महाराज वडनुगट टीमचे कॅप्टन आम्हाला ऑनलाईन जोडलेत. त्यांनी या स्पर्धेला आणि त्यांच्या घरच्या संघाला अर्थातच जय गावदेव वडनुगट टीमला शुभेच्छा दिलेत. धन्यवाद विशाल काबूकार. आणि नक्की स्पेशली ज्ञानेश्वर चिकणे सरांसाठी शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत. धन्यवाद विशाल काबूकर अँड ऑल टीम छत्रपती शिवाजी महाराज वडनगवार विद्येश पाटील फॅन टीम. चला संदेशला दुखापत जर गंभीर असेल संदेश आपण आराम करा प्लीज. आपल्याला अजून भरपूर क्रिकेट खेळायचं आहे. संदेश फिट असेल तर खेळा नाही तर आराम करा. या आपण 12 चेंडूमध्ये 22 धावांची गरज आहे. जगदीश गुलवीनं पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा दिलेत. चांगली सुरुवात करून दिली आहे. तेजसचं देखील आपण स्वागत आणि आभार व्यक्त करूया. नक्कीच दिव्यांजूर गावातून कुठलीही स्पर्धा असो तेजसचं नेहमी सहकार्य राहिलेले आहे. एक उत्कृष्ट क्रिकेटर देखील राहिलेले आहेत आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून दिव्यांजूर गावातून या खेळाडूचं नाव लौकिक आहे. पप्पू म्हात्रे आणि तेजस हे दोन्ही आमचे आयोजक कमिटीच्या कडून संदेशची दुखापत पाहण्यासाठी गेले होते. धन्यवाद संदेश. आपण नक्कीच विश्रांती घ्यायची. चला फलंदाज चला सर्व बच्चू कंपनी बसून घ्या. जेवण करायचं असेल तर जेवण करून घ्या. अतिशय चांगलं रुचकर जेवण आज विनायक डाकी आणि सूर्यकांत पाटील यांच्या माध्यमातून सुपर संडेमध्ये उपलब्ध झाला होता. फलंदाजाचं नाव सांगा. पप्प्याबाई जय. यस धन्यवाद. जय आलाय. जय आणि गणेश 3 गड्यांच्या मोबदल्यात पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 आणि आता उर्वरित 2 ओव्हरमध्ये पाहिजेत 22. महेश नक्कीच भावपूर्ण श्रद्धांजली गोडसई या चषकामध्ये महेशनं चांगली गोलंदाजी केली होती. बघूया दुसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू अतिशय अगदी यॉर्कर लाईनचा आपण चेंडू पाहिलाय. फ्लाईट दिली होती. इथे विकेट गणेशची विकेट द्यायची होती वडनगट टीमला. 7 वर 4. 7 फलंदाज बाद झालेत. 7 धावा 4 विकेट गमावलेले आहेत. नक्कीच वडनगट टीम नवीन फलंदाज मैदानामध्ये पप्प्या काबूगार. आता येणारे चेंडू आहेत 11 आणि धाव्या अजूनही बनवायचे 21. 11 मध्ये 21. गणेश बाद झालाय. धावबाच्या स्वरूपात आता जय आणि पप्प्या काबूगार. जय विरूची जोडी खेळपट्टीवर आहे. पप्प्या काबूगार
की दीपक पाटील, अशोक पाटील, यशवंत पाटील सारखे अजून फलंदाज येणं बाकी आहे. महेश फुलटॉस, पप्प्यानं फुलटॉस चेंडू काऊ कॉर्नर रिझनला उडवलाय, सीमा पार आले आले ठोकलाय षटकार. गुड शॉट. घेतलाय आणि त्याला सीमारेषेचा रस्ता दाखवलाय. धावसंख्या 13. स्विंग अँड मिस, चांगला टप्पा, चांगला कमबॅक महेश या गोलंदाजाचं. गुड बॉलिंग. आज कारिवली टीमचे 2 पंच आणि एक संपूर्ण जय बजरंग कारिवली टीम या आपल्याला स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. आमचे राजेंद्र बजाके देखील या स्पर्धेचे मुख्य पंच आहेत. बघूया चेंडू अगदी ऑन साईडला केलेत. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केलेले. पप्प्या काबू करणं. धावसंख्या झाली 14. म्हणजे अगदी आपण पाहिला तर 10 मध्ये 14 आलेत आणि आता 8 मध्ये 14 बनवायचे आहेत. अर्ध्या धावा झालेत 10 मध्ये आणि आता अर्ध्या धावा बनवायच्या आहेत 8 चेंडूमध्ये. जय गावदेव वरुणवगर आणि जय बजरंग भिनार असा सामना मैदानातून आपण पाहतोय. चेंडूला अगदी स्लॉक सेफच्या अंदाजाने केलाय. चेंडू चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. 2 खेळाडूंच्या मधून चेंडू 4 धावांसाठी चौकार. खूप चांगली धून लावण्य सावंत स्वप्नील पाटीलच्या माध्यमातून अग्री समाजाचं वैभव असं भूतोना भविष्यती होणारं व्यक्तिमत्व या दिव्यांजूर गावचे माननीय कपिलजी पाटील साहेब केंद्रात दिल्लीमध्ये जाऊन मंत्रीपद मिळवणं ही खूप अभिमानाची गोष्ट आहे अग्री समाजासाठी. गणेश नाईक साहेब असतील आणि कपिलजी पाटील साहेब हे अग्री समाजाचे 2 रत्न आहेत. नक्कीच या 2 व्यक्तिमत्वांनी अग्री समाजाचं नाव दिल्लीच्या तख्त्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. 2 ओव्हर धावा बनलेत 19 आणि आता 6 मध्ये पाहिजेत 9. तत्पूर्वी आपण जाऊया मान्यवर कक्षामध्ये. अरुणदादा तरे यांचा आपण शुभ सन्मान करूया. आर.सी. पाटील मास्टर 40+ एक उत्कृष्ट खेळाडू आहेत आणि दिव्यांजूर गावचे उद्योगपती. त्यांचा क्रिकेटवर अपार प्रेम आहे. अरुणदादा तरे यांचा आपण आयडियल फ्रेंड्स ग्रुप भावीदेवे 40+ संघाच्या वतीनं माजी केंद्रीय मंत्री चषकामध्ये स्वागताने सन्मान करीत आहोत. चला पप्पू शेठ म्हात्रे आपले शुभ हस्ते आपण अरुणदादा तरे यांना सन्मानित करायचं आहे. त्यांना प्रेमाची शॉल, या स्पर्धेची आठवण, सन्मान चिन्ह आणि फुलगुच्छ देऊन सन्मानित करायचं आहे. धन्यवाद अरुणदादा तरे. अगदी वेलात वेल काढून या स्पर्धेला आपली मोलाची उपस्थिती दिली. आयडियल फ्रेंड्स ग्रुप 40+ संघावर आपलं प्रेम आपण दाखवलं त्याबद्दल आपलं या संघाच्या वतीनं पुन्हा एकदा खूप खूप आभार. 6 चेंडूमध्ये 9 पाहिजेत. यानंतर लगेच पुढील दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. स्वयंभूस्फोट पायगाव आणि जय बजरंग कारिवली. 6 मध्ये 9. यशवंत पाटील असतात. स्वर्गीय यतीश रामदास म्हात्रे खेळाडू कक्षामधून. घरचा तो घरचा या व्यक्तिमत्वानी हा त्यांचा जो स्लोगन आहे खूप फेमस केलाय. नक्कीच कमिंग सून आपण 30, 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी या दरम्यान धर्मेंद्र तांगडी साहेबांचा क्रिकेटचा पुढील स्पर्धा पाहणार आहोत. ज्या इच्छुक संघांना सहभाग घ्यायचा आहे त्यांनी धर्मेंद्र तांगडी यांच्याशी संपर्क साधायचा आहे. स्पर्धेचा कालावधी असेल 30, 31 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 3 दिवसीय स्पर्धा आहे. सर्वांना धर्मेंद्र तांगडी यांच्याकडून आमंत्रित केले जातोय.
आपल्या भिवंडी तालुका नवीन 40+ संघटनेची स्पर्धा आहे. सहा मध्ये नाव मनोज. जयसाठी जयच्या अगदी बॅटच्या नक्कीच या फटक्यातून 4 धावा आलेले आहेत. 23 धावा लागलेत 13 चेंडूमध्ये आणि आता 5 मध्ये 5 सोपं समीकरण येऊन थांबलेलं आहे. पप्प्या काबूकरने जो षटकार मारला त्या षटकारानं या सामन्याची दिशा आणि दशा बदललेली आहे. 5 मध्ये 5 जय. हा फटका देखील अगदी लॉंग ऑनला केला आहे. चांगली फिल्डिंग होते. संजय तिथे उपस्थित आहेत. फक्त एक सिंगल धाव मिळेल. सिंगलनं धावसंख्या झाली ती 24. 4ला 4. या केलपट्टीवर 4 चेंडूमध्ये 4 धावा हा पेपर काहीसा सोपा आहे. हा फटका ऑन साइडला पप्प्यानं उडवलाय. जगदीश गुलवी चांगली फिल्डिंग करतायत. फक्त एकच सिंगल. 3ला 3. 25 बनल्यात. 28चं लक्ष आहे. चांगली फाईट देताना आपण जय बजरंग भिना टीम जय गावदेव टीमला पाहतोय. अगदी कट टू कट मॅच चाललेली आहे. पहिल्या इनिंगमध्ये जय बजरंग भिना टीमनं 27 बनवल्या आणि त्या डिफेंड करताना 15 चेंडूमध्ये आतापर्यंत 25 दिलेत आणि 3 मध्ये 3 थांबवायचे आहेत. बघूया जय आणि पप्प्या काबूगार दोन्ही चांगले फलंदाज आहेत. जय गावदेव वडूनगो टीमचे मनोज. हा चेंडू उडवलाय. खिच के मारा है. चेंडू चाललाय सीमा पार. मस्तक पे दस्तक. षटकाराने सामना फिनिश केलाय जय या फलंदाजानं आणि या सामन्यावर विजय संपादन केलाय. नक्की जय गावदेव वडूनगर संघानं अभिनंदन अँड हॅडलक टफ लक. जय बजरंग भिनार. हॅडलक जगदीश गुलवी, संदेश वकारे, महेश भाऊ, मनोज अँड ऑल टीम. अतिशय चांगला खेळ आज राहिलेला जय गावदेव वडूनगर टीमचा. 2 चेंडू आणि 6 विकेट राखून या सामन्यावर विजय संपादन केले.